आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शेवगाव नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी झाल्या। या निवडीकडे शेवगाव शहराचं लक्ष लागलं होतं। सत्ताधारी तसंच विरोधी गटातील अनेक नाट्यमय घडामोडी तहसील कार्यालयाच्या आवारात नागरिकांना पाहण्यास मिळाल्या। नुकत्याच झालेल्या शेवगाव नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या 10 जागा निवडून आल्या, तर भारतीय जनता पार्टी 7, राष्ट्रवादी शरद पवार गट 4, शिवसेना शिंदे यांच्या 3 असे 24 नगरसेवक निवडून आले। यामध्ये बुधवार 12च्या सुमारास सभापती पदाच्या निवडीत मोठी राजकीय खेळी झाली। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 नगरसेवक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2, भारतीय जनता पक्षाचे 7 असे 15 नगरसेवक एकत्र येऊन भाजपनं डावपेच टाकून विरोधकांना चांगलाच धक्का दिला। आमदार मोनिका राजळे यांनी दोन्ही गटातील नगरसेवकांना भाजपकडे वळवून भाजपचं वर्चस्व विरोधकांना दाखवून दिलं। या स्थायी समितीच्या शिवसेना शिंदे गटाच्या सभापतीपदी नगराध्यक्षा माया अरुण मुंडे, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष सिराजुद्दीन पटेल, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी कैलास तिजोरे, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी दीप्ती कमलेश गांधी, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी रिजवान शेख, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी परवीन अमीर शेख यांची निवड झाली। तर नगरसेवक सागर फडके यांचं स्थायी समितीवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के, शेवगाव। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।